मास्तरच पोराच्या हाताला चावला. तिसरीतल्या पोराची केस पोलिसात. गळा दाबून उचलल्याचा. अहिल्यानगरची बातमी पाहिल्यावर तुम्हाला हसावं की रडावं ते कळणार नाही, कारण मास्तरच तिसरीतल्या पोराच्या हाताला चावल्यानं आता खळबळ माजली आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचताना आता बाहेर आलंय. मास्तर विरुद्ध विद्यार्थी काय आहे सगळा मॅटर पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. अहिल्यानगर शहराजवळ एका नामांकित खासगी इंग्रजी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापकानं इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या अवघ्या 8 वर्षांच्या निष्पाप विद्यार्थ्याचा अमानुषपणे छळ केलाय. वर्गातील मुलांचं भांडण मिटवण्याच्या बहाण्यानं या नराधम मुख्याध्यापकानं आधी त्या चिमुरड्याचा गळा दाबून त्याला तब्बल 20 सेकंद हवेत उचलून धरलंय. त्यानंतर त्याच्या हाताचा अत्यंत चावा घेतलाय. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात संशयित मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे याच्या विरोधात बाल न्याय कायदा म्हणजे JJ ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नगर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 653/26 JJ ऍक्ट कलम 75 आणि BNS कलम 115/2 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून यामध्ये फिर्यादी सोनल अर्जुन शेळके यांचा मुलगा हा नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल वाळुंज या ठिकाणी इयत्ता तिसरीमध्ये शिकत असून त्या स्कूलचे प्रिन्सिपल गौतम बहादुर्गे यांनी त्याच्या उजव्या हाताला चावा घेऊन त्याला जखमी केलेला आहे. त्याप्रमाणे आपण मुलाच्या वडिलाची फिर्याद घेऊन नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर केलेला आहे. या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी आहे की अहिल्यानगर शहराजवळ एका खासगी इंग्रजी माध्यमाची शाळा असून इथं पीडित 8 वर्षीय बालक इयत्ता तिसरीच्या वर्गात शिक्षण घेतोय. नेहमीप्रमाणे तो आपल्या शाळेत गेला. दुपारच्या सत्रात वर्ग सुरू असताना त्याच्या वर्गातील काही मुलांमध्ये आपसात किरकोळ कारणावरून जोरदार भांडण सुरू झालं. वर्गात सुरू असलेल्या या गोंधळामुळे आणि भांडणामुळे घाबरलेल्या या 8 वर्षांच्या विद्यार्थ्यानं तातडीनं आपल्या क्लास टीचरची ज्योती मॅडम यांच्याकडे धाव घेतली. त्यानं वर्गात सुरू असलेल्या भांडणाची माहिती शिक्षिकेला दिली. वर्ग शिक्षिका ज्योती मॅडम यांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत मुलांमधील भांडण मिटवण्यासाठी आणि त्यांना शिस्त लावण्यासाठी शाळेचे मुख्य प्रशासक तथा मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे यांना तातडीनं वर्गात बोलावून घेतलं. वर्ग शिक्षकाने बोलवल्यानंतर मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे हा तिसरीच्या वर्गात दाखल झाला. मुख्याध्यापक वर्गाला आल्यानंतर त्यांनी जे विद्यार्थी आपसात भांडण करत होते त्यांना आधी कडक शब्दात हटकलं आणि त्यांचे कान धरून जोरदार पिरगाळले. मात्र मुख्याध्यापकाचा राग एवढ्यावरच शांत झाला नाहीये. त्यानं वर्गातील सर्व लहान मुलांसमोर अमानुषतेची सर्व मर्यादा ओलांडली. भांडणं कशी करतात आणि त्यामध्ये कशी दुखापत होते हे मी आता तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवतो, असं संपूर्ण वर्गाला मोठ्या आवाजात ओरडून सांगितलं. असं म्हणत त्याने ज्या विद्यार्थ्यानं भांडणाची तक्रार केली होती त्याच 8 वर्षाची मुलाला समोर बोलावलं. काहीही समजण्याच्या आत मुख्याध्यापक बहादुर्गे यानं त्या निष्पाप बालकाचा गळा आपल्या हाताने घट्ट दाबला आणि त्याला जमिनीवरून थेट वर हवेत उचललं. मुख्याध्यापकाने त्या लहान मुलाचा गळा दाबून त्याला हवेत लटकवून धरल्यानंतर तो मुलगा वेदनेने वाक्कुळ झाला. तो स्वतः जीव वाचवण्यासाठी आणि सुटकेसाठी धडपडू लागला. मात्र मुख्याध्यापकाच्या मनाला जराही दया आली नाही. त्यानं मुलाला हवेत लटकवून धरलेल्या अवस्थेतच स्वतःच्या तोंडानं 1 ते 20 पर्यंतचे आकडे सतत गतीनं मोजण्यास सुरुवात केली. गळा दाबल्यामुळे त्या लहान बालकाचा श्वास कोंडला गेला होता आणि तो प्रचंड घाबरला होता. तब्बल 20 सेकंद त्याच्या मुरड्याला अशा प्रकारे क्रूर यातना दिल्यानंतर मुख्याध्यापकानं त्याला खाली उतरवलं. पण त्याचा क्रूरपणा इथंच थांबला नाही. मुलाला खाली उतरवताच मुख्याध्यापकानं त्या मुलाचा हात पकडला आणि आपल्या दातांनी त्याच्या हाताचा जोरात चावा घेतला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे मुलगा वेदनेनं रडू लागला. पण वर्गातील इतर मुलंही या प्रकारामुळे प्रचंड भयभीत झाली. शाळा सुटल्यानंतर पीडित बालक अत्यंत घाबरलेल्या आणि रडलेल्या अवस्थेत आपल्या घरी पोहोचला. घरी आल्यानंतरही तो प्रचंड मानसिक दडपणाखाली होता आणि काहीही बोलण्यास तयार नव्हता. मात्र काही वेळानं जेव्हा त्याच्या घरच्यांनी त्याला पाहिलं तेव्हा त्याच्या अंगावरील आणि हातावरील जखमा त्यांच्या लक्षात आला. मुलाच्या हातावर दातांनी चावा घेतल्याचं स्पष्ट आणि गंभीर वळ उमटले होते. तसेच त्याच्या गळ्यावरही नखांचे आणि हाताचे व्रण दिसत होते. पालकांनी अत्यंत मायेनं आणि धीर देऊन मुलाला विचारपूस केली असता त्यानं शाळेत मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे यांनी केलेल्या या अमानुष कृत्याची संपूर्ण हकीकत रडत रडत आपल्या आई वडिलांना सांगितली. शिक्षकाच्या रूपातील या विकृतीविषयी ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. माझा मुलगा नालंदा वाळून बायपास रोड पाशी शिकत होता नालंदा शाळेमध्ये. तो शाळेत गेला असताना प्रिन्सिपल सरांनी त्याच्या हातात चाव, त्या हातातून म्हणजे पूर्ण ब्लॅक सर्कल झालं आणि त्यातून पूर्ण रक्त येत होतं. त्यानंतर ते घरी आल्यानंतर आम्ही त्याला विचारलं भाऊ काय झालं. त्याच्यानंतर त्याच्या अंगात म्हणजे पूर्ण ताप आलेला होता.
ताप आलता आणि मग त्याला विचारलं काय झालं, पण त्यांनी सांगितलं प्रिन्सिपल सरांनी हातात चाव घेतला व नरड्याला धरून असं म्हणजे 1 पासून 100 म्हणजे 20 पर्यंत असं काउंटिंग करत होतं. तर मग आम्ही ते म्हणजे शाळेतल्या मित्रांना म्हणजे फोन केला नाही का, तर त्यांनी पण सांगितलं की सरांनी त्याला उचललं होतं की त्याचं डोळे पांढरे केलते, असं धरलं होतं त्यांनी. असं नाही 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 शाळेकडून काही रिस्पॉन्स नाही भेटला. तर शाळेच्या प्रिन्सिपलला आम्ही फोन केला. सर म्हणले माझ्याकडून चुकून झाले. तर सर म्हणले मी तुम्हाला तुमचा ॲड्रेस द्या, तुम्हाला तिथं पूर्ण म्हणजे नाही का मी लेटर पाठवतो की माझ्याकडून असं परत होणार नाही, असं लेटर पाठवतो तुम्हाला माफीचं. त्यांच्यावर कडक म्हणजे कारवाई व्हावं, शिक्षा नाही का पूर्ण. कुटुंबियांनी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता त्याला तातडीने जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं. डॉक्टरांनी मुलाच्या जखमांवर प्रथम उपचार केले आणि त्याला मानसिक आधार दिला. त्यानंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेतील मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे याला थेट फोन लावला आणि या संपूर्ण घटनेबाबत अत्यंत कडक शब्दात जाब विचारला. पालकांचा रुद्रावतार पाहून सुरुवातीला मुख्याध्यापक घाबरला. त्याने फोनवर आपली चूक मान्य केली आणि म्हणाला की माझ्याकडून ही घटना अत्यंत चुकीनं आणि अनावधानानं झाली आहे. मी याबद्दल लेखी पत्र पाठवून आपल्या संपूर्ण कुटुंबाची माफी मागायला तयार आहे. कृपया मला तुमचा घरचा पत्ता द्या, अशी विनवणी मुख्याध्यापकानं पालकांकडून फोनवर केली. मुख्याध्यापकानं फोनवर माफी मागितली असली तरी एका 8 वर्षांच्या निष्पाप पालकाचा अशा प्रकारे गळा दाबणं आणि चावा घेऊन छळ करणं हा कायद्यानुसार अत्यंत गंभीर आणि अजामीनपात्र स्वरूपाचा गुन्हा आहे. याची जाणीव पालकांना होती. आज आपल्या मुलासोबत घडलेला हा प्रकार उद्या इतर कोणत्याही मुलासोबत घडू शकतो, हा विचार करून पालकांनी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. 8 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी तातडीनं नगर तालुका पोलीस ठाणे गाठलं आणि मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे याच्या विरोधात रीतसर फिर्याद केली. सोनल शेळके यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी तात्काळ पावलं उचलत संशयित मुख्याध्यापकाविरुद्ध बालन्याय कायदा म्हणजेच जे ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.